My screen is visible? Yes, ma'am. ओके. तर आपण काय बघत होतो एक्सट्रॅक्शन मध्ये? सॉक्सलेट ॲपॅरेटस. सॉक्सलेट ॲपॅरेटस सगळ्यांना समजलंय का? कसं आहे वर्किंग? समजलंय का सगळ्यांना? कशी प्रोसेस होते? कंडेन्सेशन कसं होतं? समजतंय का? का नाही समजलं व्हिडिओनी पण? समजलं की नाही समजलं? येस मॅम समजले. ओके. प्रोसेस अजून एकदा सांगायची गरज आहे का? सांगू दे का नको सांगू? सांगा मॅम. मग काय समजलं हो तुम्हाला? जर वेळेस मला सांगा मॅम रिपीट करायला लावता तुम्ही? मी करायला कधी नाही म्हणलं नाहीये तुम्हाला, पण तुम्हाला का नाही समजलं? बट तुम्ही सांगा मला, प्रोसेस वाचून सांगा काय करायचं तुम्ही. वाचा एक जण प्रोसेस. कोण वाचतंय? समोर आहे प्रोसेस, वाचा एकदा म्हणजे तुम्हाला क्लिअर समजेल. कोण वाचतंय? कोण रीड करतंय? मॅम वाचू का? हा करा. The drug to be extracted is packed in the paper cylinder made from a filter paper and it is placed in body of a Soxhlet extractor. The solvent सांगा बर मराठीमध्ये. जो ड्रग आपण एक्स्ट्रॅक्ट केलाय तो पेपर सिलेंडर मध्ये एक्स्ट्रॅक्ट करणार आहे अजून त्याला. तो पेपर सिलेंडर मध्ये पॅक केला म्हणजे पॅक आणि काय करायचंय? फिल्टर पेपर मध्ये इथं एक ड्रग आहे. ओके. पोरस थ्रिम्बल मीन्स काय तर इथे ड्रग आहे, पोरस मटेरियल आहे. आपण काय करणार आहे? जो ड्रग आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचा आहे तो इथं प्लेस करणार आहोत या मिडल पार्टला. ओके. विथ द हेल्प ऑफ फिल्टर पेपर. फिल्टर पेपर मध्ये ते पॅक करायचंय ड्रग आणि तिथं प्लेस करायचंय. ओके. हा पुढं वाचा. the solvent is placed in a flask. काय करायचंय? सॉल्व्हंट कुठं फिट करायचंय तर फ्लास्क फ्लास्क मध्ये. मध्ये सॉल्व्हंट आहे. ओके. मीन्स मेन्स्ट्रम आहे. हा नेक्स्ट वाचा. the apparatus is then fitted as shown in figure. ॲपरेटस फिट करायचे. हे काय आहे? कंडेन्सर आहे. हे काय मिडल पार्ट स्टॅप ऑन ट्यूब प्लस पोरस मेम्ब्रेन असलेलं सॅम्पल आहे. आणि हे काय आहे? फ्लास्क आहे. असेंबली सेट करायची. ओके. काय करायचंय? ह्या मिडल पार्ट मध्ये आपला एक्स्ट्रॅक्ट जो करणार आहे ड्रग तो प्लेस करायचा विथ द हेल्प ऑफ फिल्टर पेपर. फ्लास्क मध्ये काय घ्यायचंय? सॉल्व्हंट घ्यायचंय आणि इथं कंडेन्सर अटॅच करायचे. हे 3 असेंब्ली वेगळ्या वेगळ्या आहेत. हे कंडेन्सर आहे, सॅफ्रॉन ट्यूब. ओके. आणि हे फ्लास्क. हे वेगळी वेगळी असेंब्ली आहे, ती सेट करायची एका सिरीज मध्ये किंवा इथं दाखवलंय तशी सेट करायची. हा देन वाचा पुढं. When solvent is boiled on heating flask, it get converted into the vapor. सॉल्व्हंट बॉईल झाल्यानंतर आपण इथं काय करतोय तर हीट करतोय. हीट देतोय सॉल्व्हंटला असेंब्ली सेट झाल्यानंतर. सॉल्व्हंट जर हीट झालं तर काय होणार आहे? वेपर मध्ये कन्वर्ट होणार आहे ते सॉल्व्हंट. वेपर मध्ये कन्वर्ट झालं म्हणजे काय होणार आहे तर ह्या असेंब्ली थ्रू पास होणार आहे. ओके. इथं काय आहेत? आपल्या साईड ट्यूब आहेत. ओके. वाचा पुढं.
These vapors enters into the condenser through the side tube and get condensed into a hot liquid which falls on the column of a drug. तर काय होणार आहे, ह्या साइड ट्यूब मधून आपलं जे काही वेपर आहे सॉल्व्हंटचं, त्या ह्या ड्रग मधून पास होऊन वेपर मध्ये जाणार आहे, म्हणजे ह्या कंडेन्सर मध्ये जाणार आहे. ओके, ह्या कंडेन्सर मध्ये गेल्यानंतर काय होणार आहे, तर तिथे त्याला टेम्परेचर कमी लागतंय, त्यामुळे काय होणार आहे, तर त्याचं कंडेन्सेशन होणार आहे. म्हणजे काय होणार आहे, तर लिक्विडचं वेपर मध्ये वेपरचं लिक्विड मध्ये कन्वर्ट होणार आहे. ओके, आणि ते कुठून येणार आहे, तर ह्या सॉल्व्हंट मध्ये येणार आहे. ह्या सॉल्व्हंट मध्ये आल्यानंतर बघा पुढे काय होतंय. When extracted get filled with solvent, the level of a siphon tube also rises up to its top. तर इथून कंडेन्स झालेलं जे काही लिक्विड आहे ते कुठं जाणार आहे, तर सॉल्व्हंट मध्ये जाणार आहे. ह्या ड्रग मध्ये जाणार आहे. ओके, मग काय होतंय, तर ही काही सॅफोन ट्यूबची जी काही लेंथ आहे ती इन्क्रीज होते. मीन्स काय होतं, तर इथं जी काही इथं काय आपलं ड्रग आहे, त्यानंतर आपलं जे काही हे जे काही वेपर झालेलं सॉल्व्हंट आहे हे कुठं जाणार आहे, कंडेन्सर मध्ये जाणार आहे. कंडेन्सर मधून ते लिक्विड फॉर्म मध्ये ड्रग मध्ये येणार आहे. ड्रग मध्ये आल्यानंतर काय होतंय, तर ड्रग प्लस सॉल्व्हंटची जी काही क्वांटिटी आहे ती इन्क्रीज होते. इन्क्रीज झाल्यानंतर काय होतं, तर ह्या सॅफॉन ट्यूब मध्ये ती क्वांटिटी येते. मीन्स सॅफॉन ट्यूब मध्ये काय येणार आहे, आपलं ड्रग प्लस सॉल्व्हंट. ओके, त्याची क्वांटिटी राईज होते. मीन्स काय होतं, तर वर जाते ती क्वांटिटी. The solvent containing active constituent of a drug is siphon tube. Siphon over and run into the flask, thus emptying the body of an extractor goes continuously. पुढे वाचा. The soluble active constituent of a drug remain in the flask while the solvent is repeatedly volatilized. मीनिंग काय याचं सांगा तुम्ही. जे ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट ऑफ जो की फ्लास्क मध्ये राहिलेला जो ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट ऑफ ड्रगचा आहे, फ्लास्क मध्ये राहिलेला. फ्लास्क मध्ये ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट नाहीये, आपल्या सॅफॉन ट्यूब मध्ये आहे आतापर्यंत. फ्लास्क मध्ये काय आहे, सॉल्व्हंट आहे फक्त. तर इथून जे की वेपर येत आहे, तर हे काय होतंय, तर एम्प्टिंग होते. म्हणजे काय होतंय, तर फ्लास्क सॅफॉन ट्यूब मध्ये जे काही कंटिन्युअस प्रोसेस होते एम्प्टिंगची आणि रनिंग ऑफ ड्रगची, तर ती काय होती, तर कंटिन्युअसली होती. कंटिन्युअसली झाल्यामुळे काय होतंय, तर सोल्युबल ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट ऑफ अ ड्रग रिमेन इन द फ्लास्क. इथं त्यांनी सांगितलं की सोल्युबल ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ अ ड्रग. मग जे काही ड्रग मधले ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते कुठे येणार आहेत, तर फ्लास्क मध्ये येणार आहेत. ओके, इन द फ्लास्क व्हाईल द सॉल्व्हंट इज रिपीटेडली व्होलाटाईल. इथं काय होतंय, तर ह्या सॅफॉन ट्यूब मध्ये ड्रग प्लस सॉल्व्हंट आहे. ओके, त्यानंतर हे आपलं कंटिन्युअसली हिटिंग कंटिन्युअस असल्यामुळं आपलं जे काही सॉल्व्हंट आहे ते व्होलाटाईल होणार आहे कंटिन्युअसली. पण जे काही इथून कंडेन्स झालेलं आपलं ड्रग प्लस सॉल्व्हंट आहे, म्हणजे त्याच्यामधून फक्त आपल्याला ड्रगच मिळणार आहे कंडेन्स होऊन, तर हे काय होतं, तर अगेन फ्लास्क मध्ये येते. ओके, आणि हे नंतर आपलं जे काही फ्लास्क आहे ते आपण रिमूव्ह करू शकतो, त्याच्यामध्ये ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स असतो आपल्या. ओके, the process of filling and emptying the extractor is repeated until the drug is extruded. म्हणजे आपला ड्रग पूर्णपणे बाहेर येईपर्यंत, एक्स्ट्रॅक्ट होईपर्यंत, तर ते एम्प्टिंग आणि फिलिंगची प्रोसेस कंटिन्युअस चालू राहते. तर नॉर्मली द प्रोसेस इज रिपीटेड अबाउट 15 टाइम्स. 15 टाइम्सला ती प्रोसेस रिपीट होतीये. ओके, एक्सट्रुशनची ऑफ अ ड्रग, जोपर्यंत कम्प्लिटली एक्सट्रुशन ऑफ अ ड्रग होत नाही, म्हणजे एक्झिट होत नाही आपला ड्रग सॉल्व्हंट मध्ये, फ्लास्क मध्ये येत नाही, तोपर्यंत ही प्रोसेस रिपीट होती. ओके, एम्प्टिंगची प्रोसेस लक्षात आली का? का एम्प्टिंग म्हणतोय आपण, तर हे जे काही सॉल्व्हंट आहे ते वेपर फेज मध्ये जाणार आहे, कंटिन्युअस आपण त्याला हीट करतोय.
त्यामुळे ते वेपर होणारच आहे आणि जे काही ड्रग आहे विच इज टू बी कंडेन्स्ड तर तो फ्लास्क मध्ये येणार. ओके मॅडम समजलं का आता? म्हणजे कुणीच Yes, काय ma'am. व्हिडिओ मी अपलोड केलेला बघितला नाही, बरोबर की नाही? कशाला मी गुगल क्लासरूमला व्हिडिओ दिला होता तुम्हाला? बघत नाही का, चेक करत नाही का तुम्ही गुगल क्लासरूम? फक्त मॅडमनी मेसेज केला, नोट्स दिलेत, ओके मॅडम ओके मॅडम, बघायचं कुणी? बघता की नाही नोट्स दिलेल्या मॅडमनी? Yes, ma'am. Yes, ma'am. आहे का गुगल क्लासरूमला सॉक्सलेट ॲपॅरेटसची? सापडली का नाही? आहे की नाहीये? का नाहीच आहे? सांगा, आहे की नाहीये? आहे मॅम. मग बघितली का नाही? कुणीच नाही बघितली? ठीक आहे, लिमिटेशन बघा काय आहेत ह्या प्रोसेसचे. सॉक्सलेट ॲपॅरेटसचे लिमिटेशन काय आहे किंवा सॉक्सलेट पर्कोलेशनचे लिमिटेशन काय आहेत? ओके, हॉट पर्कोलेशनचे. Continuous hot percolation process cannot use as in a following case. कोणत्या केस मध्ये आपण यूज करत नाही. ओके, द फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ ड्रग त्याच्या फिजिकल कॅरेक्टरिस्टिक्स वर डिपेंड आहे आपण ते यूज करतो की नाही. द फिजिकल characteristics of a drug is such that it would block the Soxhlet apparatus in case it is used for its extraction by this method. म्हणजे जेव्हा आपण एक्सट्रॅक्शन करतो आपलं मटेरियल असं पाहिजे की ते ब्लॉक नाही झालं पाहिजे सॉक्सलेट ॲपॅरेटस. ओके, एक्झाम्पल गम, ओपियम, रेझिन, ऑरेंज पील. तर ह्या केस मध्ये आपण यूज नाही करत, गम मध्ये आपण यूज नाही करत का तर ते स्टिकी मटेरियल आहे. ओके, देन सॉल्वंट पण असं पाहिजे की त्याच्यामध्ये आपण करू शकतो. ओनली प्युअर सॉल्वंट और कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर कॅन बी युज्ड फॉर इट्स प्रोसेस. तर कोणतं सॉल्वंट आपण यूज करू शकतो सॉक्सलेट ॲपॅरेटस मध्ये? ओनली प्युअर सॉल्वंट यूज करू शकतो आणि कंटिन्युअस बॉइलिंग मिक्सचर म्हणजे कॉन्स्टंट बॉइलिंग मिक्सचर. कंटिन्युअस बॉइल केल्यानंतर त्या मिक्सचरला हार्म होणार नाही असं मिक्सचर आपण यूज करू शकतो. ओके, कॅन बी युज्ड फॉर दिस प्रोसेस. देन केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स बघा कोणते आपण यूज करू शकतो किंवा कोणते आपण यूज नाही करू शकत. द प्रोसेस इज अनस्टेबल फॉर द ड्रग having thermolabile activity, constituents such as enzyme, alkaloid, anthraquinone derivatives, enzymes, alkaloid हे जे काही ड्रग आहेत किंवा कॉन्स्टिट्युएंट्स आहेत त्यांना अनस्टेबल दाखवते ही प्रोसेस. म्हणजे अनस्टेबल ऑफ अ ड्रग फॉर हॅव्हिंग थर्मोलबाइल ऍक्टिव्हिटी दाखवतात हे एन्झाइम कॉन्स्टिट्युएंट्स. त्यामुळं हे आपण ह्या कॉन्स्टिट्युएंट्सला आपण यूज नाही करत प्रोसेस. हे लिमिटेशन आहेत सॉक्सलेट ॲपॅरेटसचे. समजले? समजले का? Yes, ma'am. Yes, ma'am. देन सिंपल पर्कोलेशन प्रोसेस. आता आपण काय बघितली? पर्कोलेशनचे 3 टाइप आहेत. ओके, कंटिन्युअस हॉट पर्कोलेशन, सिंपल पर्कोलेशन अँड हो का कंटिन्युअस हॉट पर्कोलेशन आता आपण बघितले दॅट इज सॉक्सलेट एक्सट्रॅक्टर. ओके, पर्कोलेशन प्रोसेस विथ कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन हे नेक्स्ट पार्ट मध्ये येणार आहे. आणि सिंपल पर्कोलेशन प्रोसेस
प्रोसेस फॉर द टिंचर्स हे आता आपण बघतोय. आपण फर्स्ट काय बघितलं तर कंटिन्युअस हॉट पर्कोलेशन बघितलं, त्यानंतर आपण काय बघतो तर सिंपल पर्कोलेशन बघतोय. ओके, सिंपल पर्कोलेशन प्रोसेस. सिंपल पर्कोलेशन मध्ये काय आहे बघा, डिफरंट टाइप ऑफ पर्कोलेशन आर युज्ड फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ अ ड्रग. ओके, पर्कोलेशन म्हणजे काय हो, म्हणजे नेमकं काय आहे पर्कोलेशन म्हणजे, तर लिक्विड इज स्लोली पास्ड थ्रू द फिल्टर. तर त्याला आपण काय म्हणतो तर पर्कोलेशन म्हणतो. म्हणजे फिल्टर मधून आपलं लिक्विड पास होते, त्याला आपण काय म्हणतो सिम्पली तर पर्कोलेशन. तर सिंपल पर्कोलेशन प्रोसेस, डिफरंट टाइप ऑफ पर्कोलेशन इज युज्ड फॉर द एक्सट्रॅक्शन ऑफ अ ड्रग. तर आपण डिफरंट टाइप ऑफ पर्कोलेशन आपण यूज करतो. कोनिकल पर्कोलेशन. कोनिकल पर्कोलेशन कसं आहे बघा, इट इज कोनिकल इन अ शेप. कोनिकल इन अ शेप मध्ये इन्स्ट्रुमेंट असतं किंवा इक्विपमेंट असतं. इट इज मेड अप ऑफ ग्लास और द मेटल, युजुअली कॉपर, विच इज टिन्ड इनसाइड. कोनिकल पर्कोलेशन मध्ये काय करतोय आपण तर ग्लास किंवा मेटल पासून हे बनलेलं असतं. युजुअली कोणता मेटल यूज करतात तर कॉपर, विच इज टिन्ड, म्हणजे टीन केलेला कॉपर आपण यूज करतो. इनसाइड सरफेस त्याचा टीन केलेला असतो, टीन मटेरियलनी कोटिंग केलेलं असतं. ओके, इट्स ऍडव्हान्टेज इज दॅट देर इज अ लेस राइज ऑफ अ क्लॉगिंग ऑफ अ ड्रग स्वेल. म्हणजे ह्याचा ऍडव्हान्टेज आहे की क्लॉगिंग कमी होतं आपल्या ड्रगचं. ओके, ड्रग जेव्हा स्वेल होतो किंवा त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज होतो तेव्हा त्याचं क्लॉगिंग कमी होतं. देन सिलेंड्रिकल पर्कोलेशन. सिलेंड्रिकल पर्कोलेशन मध्ये काय तर इट इज सिलेंड्रिकल इन शेप. अँड स्ट्रीम जॅकेटेड पर्कोलेशन. स्टीम जॅकेटेड पर्कोलेशन मध्ये काय तर पर्कोलेटेड इज हिटेड बाय द स्टीम. स्टीम दिली जाते पर्कोलेटरला. ओके, 3 टाइप लक्षात आले का सिंपल पर्कोलेशनचे. कोनिकल पर्कोलेशन, कोनिकल शेपचे इक्विपमेंट आपण यूज करतो. सिलेंड्रिकल पर्कोलेशन, सिलेंड्रिकल इन शेप मधले इक्विपमेंट आपण यूज करतो. आणि स्टीम जॅकेटेड पर्कोलेशन मध्ये स्टीम आपण देतोय पर्कोलेशनला. ओके, तर ही डायग्राम आहे, इथं दिसतंय इन्स्ट्रुमेंट. हे अशा टाइपचं. तर अशा टाइपचं पर्कोलेशन अपॅरेटस असतं. त्याच्यामध्ये आपण काय काय ऍड करतोय तर मेन्स्ट्रम ऍड करतोय, मीन्स आपलं सॉल्वंट, वॉशेड सँड अँड फिल्टर पेपर. आपण काय करतोय तर सँड मध्ये प्लेस करतोय. वॉशेड सँड पाहिजे ती, त्याच्यामध्ये इम्प्युरिटीज नसायला पाहिजेत. आणि फिल्टर पेपर प्लेस करतोय. आणि त्यानंतर आपण काय करतोय तर ड्रग, इथं जो काही आहे हा ड्रग आहे आपला. ओके, हा ड्रग आहे आणि ग्लास वूल आहे. हा ग्लास वूल आपण प्लेस करतोय. आणि इथं नॉब आहे किंवा ड्रेन्ड चालेल. हो चालतंय. हो, टाक चालेल. लागणार आहे. तर ड्रेन्ड वॉल म्हणतो ह्याला आपण. तर इथून आपण सॉल्वंट बाहेर काढू शकतो किंवा आपलं जे की मटेरियल आहे ते आपण बाहेर काढू शकतो आउटसाइडला. ओके, तर ह्याची प्रोसेस काय आहे बघा. सिंपल पर्कोलेशनची प्रोसेस काय आहे बघा. ओके, तर डिफरंट स्टेप्स ऑफ अ प्रिपरेशन ऑफ अ टिंचर्स बाय सिंपल पर्कोलेशन प्रोसेस आर. तर डिफरंट प्रोसेस आहे ऑफ प्रिपरेशन ऑफ अ टिंचर. टिंचर मीन्स काय, द टाइप ऑफ अ मेडिसिन एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द प्लांट इन अँड अल्कोहोल सोल्युशन. म्हणजे अल्कोहोल सोल्युशन मध्ये जर आपलं ड्रग टाकलं तर त्याच्यामधून जे काही आपण एक्सट्रॅक्ट करतोय तर त्याला आपण काय म्हणतोय तर टिंचर म्हणतोय. सिम्पली
टिंचर म्हणजे काय लक्षात आलं का, तर अल्कोहोल सोल्युशन मधून प्लांट एक्स्ट्रॅक्ट करतोय त्याला काय म्हणतोय तर टिंचर म्हणतोय. टाइप ऑफ मेडिसिन एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम द प्लांट इन अन अल्कोहोल सोल्युशन. अल्कोहोल सोल्युशन मध्ये आपण प्लांट एक्स्ट्रॅक्ट करतोय. समजलं का टिंचर मीन्स? Yes, ma'am. एखादं पार्ट ऑफ अ प्लांट घ्यायचं, ते अल्कोहोल मध्ये ठेवायचं आणि त्याच्यातून जे काही आपल्याला एक्स्ट्रॅक्ट मिळेल त्याला काय म्हणतोय आपण तर सिम्पली टिंचर म्हणतोय. ओके. डिफरंट स्टेप्स ऑफ अ प्रिपरेशन ऑफ अ टिंचर. डिफरंट स्टेप्स ऑफ प्रिपरेशन घेतोय आपण, म्हणजे टिंचर जर आपल्याला एक्स्ट्रॅक्ट करायचं असेल तर डिफरंट प्रोसेस वापरतोय आपण. तर ती कोणती प्रोसेस आहे तर ती फॉलोइंग आहे किंवा खाली दिलेली आहे. ऑर्गनाइज्ड व्हेजिटेबल्स. आता ऑर्गनाइज्ड व्हेजिटेबल्स मीन्स व्हॉट? व्हेजिटेबल्स मे बी रॉ और cooked form or fresh, frozen, canned or dried, may be whole, cutted or mashed. Means काय तर organized means what? तर whole drug of whole plant part, त्याला आपण सिम्पली काय म्हणतोय तर ऑर्गनाइज्ड म्हणतो. ओके. आणि अनऑर्गनाइज्ड मीन्स व्हॉट? अनऑर्गनाइज्ड मध्ये काय येतं तर नॉट अरेंज्ड बाय द ऑर्गनाइज्ड सिस्टीम. म्हणजे काय तर ऑर्गनाइज्ड सिस्टीम मध्ये काय येतात तर सगळे जे काही रॉ मटेरियल असतील, फ्रेश प्रोडक्ट असतील, फ्रोझन केलेले किंवा कॅन केलेले जे काही मटेरियल असेल ते कशामध्ये येतात तर ऑर्गनाइज्ड मध्ये येतात. पण अनऑर्गनाइज्ड मध्ये काय येतं तर त्याच्यापासून मिळालेले जे काही एक्स्ट्रॅक्ट आहे, ते जे काही मटेरियल आहे त्याला काय म्हणतो आपण तर अनऑर्गनाइज्ड. अनऑर्गनाइज्ड मध्ये कोणते एक्झाम्पल येतात तर अगार, ॲलो अँड जिलॅटी. अजूनही अनऑर्गनाइज्ड मध्ये टाइप येतात, ते आपण बघूयात काय आहे पुढं. तर ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड मध्ये डिफरन्स लक्षात आला का? ऑर्गनाइज्ड आहे असे डायरेक्ट प्लांट पार्ट असतील. ओके. अनऑर्गनाइज्ड मध्ये त्या पार्ट पासून बनवलेले जे की मटेरियल आहे ते अनऑर्गनाइज्ड मध्ये येतात किंवा त्याच्यापेक्षा मॉडिफाईड पार्ट. ओके. तर इथं आपण सिंपल पर्क्युलेशन मध्ये काय बघतोय तर ऑर्गनाइज्ड व्हेजिटेबल्स मीन्स आहे असं प्लांट पासून आपल्याला मिळालेले जे की पार्ट आहे ते आपण यूज करतोय सिंपल पर्क्युलेशन मध्ये. ओके. ऑर्गनाइज्ड व्हेजिटेबल ड्रग इज सुटेबल पावडर फॉर्म. पावडर पर्क्युलेशन मध्ये काय करायचंय तर पावडर फॉर्म मधलं ड्रग घ्यायचंय विच इज अनऑर्गनाइज्ड व्हेजिटेबल. ओके. ते घ्यायचंय तर त्याच्यामध्ये काय करायचंय वेट युनिफॉर्म मॉइस्टनिंग ऑफ अ पावडर व्हेजिटेबल ड्रग विथ मेन्स्ट्रम फॉर अ पिरियड ऑफ 4 hours इन सेपरेट वेसल. सेपरेट वेसल मध्ये काय करायचंय आपल्याला ते ड्रग जे काही पावडर आहे ती मेन्स्ट्रम बरोबर मॉइस्ट करायची फॉर द 4 hours. ओके. समजते का काय आहे प्रोसेस? ऑर्गनाइज्ड ड्रग घ्यायचा आहे इन अ सुटेबल पावडर फॉर्म. पावडर फॉर्म मध्ये त्याला कन्वर्ट करायचं किंवा पावडर फॉर्म मध्ये ऑर्गनाइज्ड ड्रग घ्यायचाय. तो काय करायचंय तर मॉइस्ट करायचंय. मॉइस्ट करायचंय म्हणजे काय तर त्याला मेन्स्ट्रम बरोबर मिक्स करायचंय. त्यानंतर ते काय होईल तर त्याला मॉइश्चर मिळेल. ओके. मेन्स्ट्रम बरोबर मिक्स करायचंय फॉर पर्टिक्युलर टाइम किती आहे तर 4 hours साठी इन अ सेपरेट वेसल. सेपरेट वेसल मध्ये ते मॉइस्ट करून ठेवायचंय. त्याला काय म्हणतो तर आपण इम्बिशन. इम्बिशन मीन्स व्हॉट? द स्पेशल टाइप ऑफ डिफ्युजन टेक्स प्लेस when water is absorbed by the solid causing increase the volume. Imbition मध्ये काय होतंय तर it is स्पेशल टाइप ऑफ डिफ्युजन होते इम्बिशन मध्ये. तर ती डिफ्युजनची प्रोसेस कशी आहे तर ते डिफ्युजन टेक्स प्लेस व्हेन वॉटर ऍब्सॉर्ब बाय द सॉलिड. आता इथं आपलं सॉलिड म्हणजे काय असणार आहे तर वॉटर पावडर मटेरियल असणार आहे आणि लिक्विड म्हणजे काय असणार आहे तर वॉटर कशामध्ये असणार आहे तर
आपल्या मेन्स्ट्रम मध्ये असणार आहे. ओके, मेन्स्ट्रम मधून जे की मेन्स्ट्रम काय करणार तर ऍब्सॉर्ब द सॉलिड कॉझिंग द व्हॉल्यूम इन्क्रीज, म्हणजे जे काही सॉलिड मटेरियल आहे, आपलं जे काही पावडर मटेरियल आहे त्याचं व्हॉल्यूम इन्क्रीज करणार आहे. ओके, समजतंय का? इम्बिशन मध्ये काय आहे, इम्बिशन प्रोसेस वेगळी आहे. थोडक्यात आपण हे जे काही मॉइस्चरिंग करतोय ऑफ अ पावडर, ती प्रोसेस काय आहे तर इम्बिशन आहे. त्याच्यामध्ये काय होतंय तर व्हॉल्यूम इन्क्रीज होतोय आपल्या पावडरचा. समजतंय का? Yes, ma'am. सगळ्यांना? Yes, ma'am. ओके, देन पॅक्ड इव्हनली इनटू द पर्कोलेटर, आणि जे काही पॅक करायचंय प्लेस्ड इव्हनली इनटू द पर्कोलेटर, म्हणजे पर्कोलेटर मध्ये ते प्लेस करायचे. ओके, द पीस ऑफ अ फिल्टर पेपर इज प्लेस्ड ऑन द सरफेस फॉलोड बाय द लेअर ऑफ अ क्लीन सॅन्ड. द टॉप लेअर ऑफ अ ड्रग इज नॉट डिस्टर्ब्ड. ओके, तर इथं प्लेस करायचंय, क्लीन सँड घ्यायची आणि फिल्टर पेपर हे काय करायचंय तर मध्ये प्लेस करायचंय. ओके, त्याच्यामध्ये काय केअरफुल घ्यायचंय तर काय घ्यायचं हे करायचंय, प्रिकॉशन काय घ्यायचे तर टॉप लेअर ऑफ अ ड्रग इज नॉट डिस्टर्ब. हा जो काही टॉप लेअर ऑफ अ ड्रग आहे हा डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. हा जो काही लेअर आहे हा डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे असं ते अरेंज करायचंय. पहिल्यांदा काय करायचंय तर फिल्टर पेपर ड्रग इथं प्लेस केला, फिल्टर पेपर ऍड करायचंय त्याच्यावर, त्यानंतर काय करायचं तर सँड ठेवायचे त्याच्यावर. ओके, लेअर ऑफ टॉप लेअर ऑफ अ ड्रग इज नॉट डिस्टर्ब, जेणेकरून तो टॉप लेअर जो काही आहे तो डिस्टर्ब नाही व्हायला पाहिजे. ओके, sufficient menstruum is poured over the drug slowly and evenly to separate it. Keep a tap bottom open for the passing the occluded gas to pass out. ओके, तर इथं काय सांगितलंय त्यांनी तर sufficient menstruum is poured. इथं काय करतोय आपण त्यानंतर सफिशियंट मेन्स्ट्रम पोर करतोय. ओके, सफिशियंट मेन्स्ट्रम पोर केल्यानंतर काय करणार आहोत तर ओव्हर द ड्रग स्लोली अँड इव्हनली आणि स्लोली आपण काय करतोय तर ते मेन्स्ट्रम आपण ऍड करतोय. टू सेपरेट इट कीप द टॉप बॉटम ओपन बाय पासिंग द occluded gas and pass through it. म्हणजे इथून काय करतोय तर इथं जी की थोडी स्पेस दिसते तुम्हाला त्याच्यामधून occluded गॅस आपण पास करतोय. ओके, आणि हे जे काही टॉप बॉटम आहे हे काय करतोय तर आपण झाकतोय, त्याच्यावर बंद करतोय, क्लोज करतोय. ओके, आफ्टर मॅस्चरेशन द आउटलेट इज ओपन and the solvent is percolated control rate with continuous addition of a fresh volume. आणि हे apparatus सेट झालं तर त्याच्यामध्ये आपण काय केलंय तर ऍड ड्रग केलाय, त्याच्यावर फिल्टर पेपर ऍड केलाय, त्याच्यावर वॉश्ड सँड पण प्लेस केली, त्यानंतर काय केली तर इव्हनली आपण काय केलं त्याच्यावर तर मेन्स्ट्रम इव्हनली आणि स्लोली ऍड केले. त्यानंतर इथं जी की गॅस आहे ती प्लेस केली किंवा ऑक्युलेटेड गॅस आपण काय करतोय तर प्लेस करतोय. ओके, आणि लीड आपण क्लोज करतोय. ही प्रोसेस करतोय आपण. त्यानंतर काय होतं तर ही प्रोसेस पर्क्युलेशन व्हायला स्टार्ट होते. ओके, आफ्टर मॅस्चरेशन द आउटलेट इज ओपन. जेव्हा पूर्ण प्रोसेस होईल तेव्हा आपण काय करतोय तर आउटलेट ओपन करतोय अँड सॉल्वंट इज पर्क्युलेटेड, आणि सॉल्वंट पर्क्युलेट होणार आहे त्याच्यामध्ये. कंट्रोल रेट विथ कंटिन्युअस ऍडिशन ऑफ अ फ्रेश व्हॉल्यूम. फ्रेश व्हॉल्यूम आपण ऍड करतोय, मीन्स काय करतोय तर फ्रेश जे काही मेन्स्ट्रम आहे ते आपण ऍड करतोय. 75% out of our volume is finished product is collected, आणि जे काही 75% जे काही व्हॉल्यूम आहे ते आपण कलेक्ट करतोय. मार्क इज प्रेस्ड अँड एक्सप्रेस्ड excess liquid, सॉरी इथं
excess आहे, excess liquid is added to the percolate giving 90%, 80% and the 90% of the final volume. मार्क काय करायचं इथं आपल्याला तर प्रेस करायचंय आणि एक्सेस ऑफ अ लिक्विड ऍडेड टू द पर्कोलेट आणि एक्सेस जे काही लिक्विड आहे ते काय करायचं तर आपण ऍड करतोय. त्याचा व्हॉल्यूम म्हणजे आपण किती पर्सेंट मध्ये लिक्विड ऍड करतोय तर 80 to 90% मध्ये आपण लिक्विड ऍड करतोय म्हणजे वॉटर ऍड करतोय त्याच्यामध्ये. ओके. The volume is adjusted with the calculated quantities of a fresh menstruum. आपण जे की फ्रेश मेन्स्ट्रम मीन्स काय तर व्हॉल्यूम फायनल व्हॉल्यूम आपण काय करतो तर ऍडजस्ट करतो इथं 80% और 90% आपण काय करतोय तर मेन्स्ट्रम ऍड करतोय. व्हॉल्यूम इज ऍडजस्टेड विथ द कॅल्क्युलेटेड क्वांटिटीज ऑफ अ फ्रेश मेन्स्ट्रम मीन्स काय करतोय तर आपण फ्रेश मेन्स्ट्रमची क्वांटिटी ऍड करतोय. Evaporation and the condensation to get a finalized product by applying suitable techniques and the apparatus. तर हे जे काही प्रोसेस आहे ती कंडेन्सेशन आणि वेपरायझेशन ची आहे ती काय होती तर ऍड होते फायनल आणि सुटेबल टेक्निक वापरून किंवा apparatus वापरून आपण ते काय प्रोडक्ट जे काही आहे ते कलेक्ट करतोय. सिम्पली इथं लक्षात ठेवा की इथं आपण काय करतोय तर जे की इथं प्रोसेस काय होती बघा. आपण हे सेट तरी केलं. ओके. ड्रग पहिल्यांदा टाकला त्याच्यामध्ये फिल्टर पेपर ऍड केलं, वॉशर सँड आपण ऍड केली आणि मेन्स्ट्रम ऍड केली. जेव्हा हे पर्क्युलेशन प्रोसेस होती म्हणजे काय होतंय तर जे काही इथं जे काही सॉल्व्हंट आहे मीन्स काय आहे तर मेन्स्ट्रम आहे ते काय होणार आहे ऍज सच हे लिक्विड असल्यामुळे ऍज सच तसंच राहणार आहे का राहणार आहे का. आपण जर असं सेट केलं ऍपॅरेटस राहणार आहे का वरचं मेन्स्ट्रम वर. No, ma'am. No, ma'am. काय होणार आहे तर ते पास होणार आहे थ्रू द ड्रग. तर हे जे काही मेन्स्ट्रम आहे ते काय होणार आहे तर इथून पास होणार आहे. ओके. आणि ह्या ड्रग मधून पास होते म्हणजे काय होतंय तर ह्या ड्रग मधून जे काही ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स आहेत विथ मेन्स्ट्रम काय होतं तर कलेक्ट होणार आहे. ओके. म्हणजे जे काही आपलं मेन्स्ट्रम आहे हे ह्या ड्रग मधून पास होणार आहे. ओके. ह्या ड्रग मधून पास झाल्यानंतर काय होत आहे तर इथं ग्लास वूल आहे त्याच्यामध्ये कलेक्ट होणार आहे. जेव्हा आपण हा जो काही स्ट्रॉपर आहे हा स्ट्रॉपर जेव्हा आपण बाहेर काढू तेव्हा काय होणार आहे जे काही मेन्स्ट्रम प्लस ड्रग आहे तो सेपरेट आउट होणार आहे. ओके. म्हणजे ते आपल्या हे जे काही आउटलेट आहे त्याच्यामधून बाहेर पडणार आहे. ओके. ही सिंपल प्रोसेस आहे पर्क्युलेशनची. समजतंय का काय प्रोसेस आहे. Yes, ma'am. Yes, ma'am. काय होते सांगा डायग्राम वरून. हे दोन प्रोसेस इम्पॉर्टंट आहेत आणि तुम्हाला आता तुमची एक्झाम पण ऑफलाईन होऊ शकते काही सांगता येत नाही. ओके. तुम्हाला हे करावंच लागेल. लक्षात आली ना प्रोसेस. एकदा सांगता का मला कोणी कोण सांगताय कोणी पण एक जण सांगा काय आहे प्रोसेस. डायग्राम वरून लक्षात येईल तुम्हाला. डायग्राम वरून सांगा. अरेंजमेंट कशी आहे सांगा मला फक्त. या apparatusच्या बॉटमला ग्लास वूल प्लेस करायचं. त्यानंतर आपलं जो ड्रग आहे तो प्लेस करायचा. त्याच्यानंतर त्याच्यावरती फिल्टर पेपर प्लेस करायचा आणि फिल्टर पेपरच्या वरती वॉशड सँड प्लेस करायचं आणि आपलं मेन्स्ट्रम आहे ते त्याच्यानंतर त्याच्यावरती प्लेस करायचं आणि ते म्हणजे ती कॅप म्हणजे ते Okay. क्लोज करायचं ते. मेन्स्ट्रम आहे. मेन्स्ट्रम आणि हे जे काही लीड आहे त्याच्यामध्ये थोडा गॅप आहे. त्याच्यामध्ये काय करतोय तर ऍक्युलेटेड एअर आपण किंवा गॅस आपण ऍड करतोय. ओके. जेणेकरून फ्री फ्लोईंग व्हावं आपल्या मटेरियल्स. आणि हे जे काही लीड आहे ते आपण क्लोज करतोय. ओके. हा. आता मेन प्रोसेस कशी होती ते सांगा. पर्क्युलेशन होतं म्हणजे काय होतं
ते मेनस्ट्रम आहे ते आपल्या ड्रग मधून पास होतं ते ग्लास होल मध्ये म्हणजे ग्लास होल मध्ये येतं. आणि तिथून तिथे स्टोअर होता आणि खाली ते नंतर ना तिथं ते खालच्या साईडला एकदम ते लॉक ते स्टॉपर. हा ते स्टॉपर आहे ना ते खोलल्यानंतर ना आपल्याला ते मेनस्ट्रम विथ ड्रग इन्ग्रेडियंट्स आपल्याला भेटत. ओके, समजली प्रोसेस सगळ्यांना? Yes, ma'am. ऑल गर्ल्स, बॉईज? Yes, आदित्य? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. विजय, प्रोसेस? विजय, ओंकार, सुर्वे, Yes, ma'am. समजली प्रोसेस? Yes, ma'am. समजली का? Yes, ma'am. ओके, समजलं पर्क्युलेशन? देन मॅसिरेशन. हा नेक्स्ट पार्ट आहे मॅसिरेशनचा. ओके, समजलं का पर्क्युलेशन? पर्क्युलेशन हा काय म्हणताय? आवाज नाही आला तुमचा, रिपीट सांगा काय म्हणताय. पर्क्युलेशन मध्ये सॉक्सलेट ॲपॅरेटस अँड पर्कोलेटर. ओके, हे इम्पॉर्टंट आहे. पर्कोलेटर आपण म्हणतो याला. देन मॅसिरेशन. मॅसिरेशन प्रोसेस काय आहे बघा. The various type of maceration process are, तर कोणत्या कोणत्या टाइपची मॅसिरेशन प्रोसेस आहेत बघा. The simple process of a tincture made by the organized drug, that is root, stem, leaves. Organized drug पासून जे की टिंचर आपल्याला मिळतं किंवा त्या टिंचर आपल्याला भेटतं त्याला आपण काय म्हणतो तर सिंपल मॅसिरेशन प्रोसेस म्हणतोय. दिस प्रोसेस इज कॉल्ड ॲज सिंपल मॅसिरेशन प्रोसेस, जे की ऑर्गनायझड ड्रग पासून आपल्याला मिळतं. त्याचे एक्झाम्पल काय येतात? रूट, स्टेम, लीव्स. ओके, देन नेक्स्ट the process of a tincture made from the unorganized drug. अनऑर्गनाइज्ड ड्रग पासून आपल्याला जे काही टिंचर मिळतंय तर ते कोणते आहे ड्रग तर ऑलिओ रेझिन्स, गम रेझिन, अगार, जिलॅटिन हे जे काही मटेरियल आहे त्याच्यापासून आपल्याला जे काही टिंचर मिळतंय त्याला काय म्हणतो? दिस प्रोसेस इज नोन ॲज द मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंट. ओके, हे सेकंड टाइप आहे मॅसिरेशनचा, मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंट. तर ते कोणत्या फॉर्म मधून मिळतंय आपल्याला तर अनऑर्गनाइज्ड ड्रग पासून आपल्याला मिळतंय. ओके, द प्रोसेस ऑफ अ कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन which includes both double maceration and the triple maceration. आणि जेव्हा आपल्याला कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन बनवायचं आहे तेव्हा आपण कोणती प्रोसेस यूज करतोय तर डबल मॅसिरेशन अँड द ट्रिपल मॅसिरेशन प्रोसेस. ओके, सिंपल मॅसिरेशन, मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंट अँड डबल मॅसिरेशन अँड द ट्रिपल मॅसिरेशन. हे मॅसिरेशनचे 3 टाइप आहेत. समजले का? Yes, ma'am. Yes, ma'am. देन सिंपल मॅसिरेशन. सिंपल मॅसिरेशन मध्ये बघा काय येतं? द मॅसिरेशन प्रोसेस ऑफ अ टिंचर मेड फ्रॉम द ऑर्गनाइज्ड ड्रग. ऑर्गनाइज्ड ड्रग पासून आपल्याला जे काही मॅसिरेशन प्रोसेस मिळते त्याला काय म्हणतो तर आपण सिंपल मॅसिरेशन म्हणतो. तर त्याचं ॲपॅरेटस बघा कसं आहे. वाइड माउथ बॉटल और एनी बॉटल कंटेनर विच कॅन बी वेल स्टॉप्ड इज युज्ड फॉर द मॅसिरेशन प्रोसेस. आता मॅसिरेशन प्रोसेस मध्ये काय करतोय तर वाइड माउथ बॉटल आपण यूज करतोय और कंटेनर
एनी अदर कंटेनर यूज करतोय जे की स्ट्रॉप्ड असलं पाहिजे, मीन्स स्ट्रॉपर असलं पाहिजे, त्याला वेल क्लोज्ड असलं पाहिजे. ओके, असं कंटेनर आपण सिंपल मॅसेरेशनला आपण यूज करतोय. A closed container is essential to prevent evaporation of menstruum, which is mostly concentrated alcohol. ओके, तर आपण क्लोज्ड कंटेनर काय यूज करतोय किंवा वेल क्लोज्ड कंटेनर काय यूज करतोय? इट इज इसेन्शियल टू प्रिव्हेंट इव्हॅपोरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी ऑफ अ मेन्स्ट्रमचं इव्हॅपोरेशन प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय यूज करतोय? तर वेल क्लोज्ड कंटेनर किंवा वेल स्टॉप्ड कंटेनर आपण यूज करतोय. ओके, otherwise this may leads to the variation of a strength as no adjustment in a volume is made. ह्यामध्ये आपण ऍडजस्टमेंट करत नाही व्हॉल्यूमची, त्यामुळं जे काही आपण कॉन्सन्ट्रेटेड मेन्स्ट्रम यूज करतोय त्याच्यामध्ये व्हॅरिएशन येऊ नये. त्याचं इव्हॅपोरेशन झाल्यानंतर काय होणार आहे? अल्टिमेटली जे काही आपलं फायनल प्रोडक्ट आहे किंवा फायनल आपल्याला जे काही कन्स्टिट्यूएंट मिळणार आहे त्याच्यामध्ये व्हेरिएशन येतात. तर ते व्हेरिएशन होऊ नये म्हणून आपण काय करतो? तर वेल क्लोज्ड और वेल स्टॉप्ड कंटेनर यूज करतोय सिंपल मॅसेरेशन मध्ये. ओके, देन मेथड, सिंपल मॅसेरेशनची मेथड कशी आहे बघा, किंवा कसं आपण सिंपल मॅसेरेशन करतो. इन दिस प्रोसेस द ड्रग इज प्लेस्ड with the whole of a menstruum is closed vessel for the 7 days. क्लोज्ड वेसल घ्यायचंय, त्याच्यामध्ये काय करायचंय? तर ड्रग प्लेस्ड करायचंय. ओके, ते किती दिवस ठेवायचंय? 7 days साठी आपल्याला ठेवायचंय. ड्युरिंग दिस पिरियड शेकिंग इज डन ओकेजनली. त्या पिरियड मध्ये 7 days साठी आपण आहे तसं तर नाही ठेवू शकत. त्याच्यामध्ये काय करायचंय? तर स्टर करायचंय त्याला किंवा शेक करायचंय. ओकेजनली मीन्स पर्टिक्युलर टाइम मध्ये त्याला आपण शेक करतो किंवा शेक करायचं त्याला. ओके, आफ्टर 7 days द लिक्विड इज स्ट्रेन्ड अँड मार्क इज पास्ड प्रेस्ड. म्हणजे 7 days झाल्यानंतर काय करतोय आपण? तर लिक्विड स्ट्रेन करतोय, म्हणजे त्याला फिल्टर करतोय. लिक्विडला आपण स्ट्रेन करतोय आणि मार्क इज प्रेस्ड, म्हणजे मार्कला आपण प्रेस करतोय थोडं. ओके, द एक्सेस लिक्विड इज मिक्स्ड विथ द स्ट्रेन्ड लिक्विड. आणि जे काही एक्सेस लिक्विड राहतंय, ओके, एक्सेस लिक्विड जे काही राहतंय ते काय करतोय? तर त्याच्या स्ट्रेन एक्सेस लिक्विड इज मिक्स्ड विथ द स्ट्रेन्ड लिक्विड. आणि आपलं जे काही एक्सेस लिक्विड आहे ते स्ट्रेन्ड लिक्विड बरोबर आपण मिक्स करतोय. अँड देन इट इज फिल्टर्ड टू मेक अ क्लिअर लिक्विड. आणि ते आपण काय करतो? तर फिल्टर करतो. म्हणजे काय करतोय आपण? स्ट्रेन केलेले जे काही लिक्विड आहे त्याला एक्सेस ऑफ वॉटर टाकतोय आणि ते फिल्टर आउट करतोय. समजतंय का? ते जे काही लिक्विड आहे त्यानंतर जे काही आपल्याला लिक्विड मिळेल तर ते क्लिअर लिक्विड असेल. ओके, समजतंय का आपण काय करतोय? येस मॅम. काय करतोय सांगा? आपले जे ड्रग आहे ते क्लोज्ड वेसल मध्ये 7 days साठी थांबा तुम्ही, तुम्हाला माहिती मला. प्रतीक्षा गुंड, येस मॅम. हा सांगा प्रोसेस. आता आपण मी जे काही सांगितलं ते काय करतोय? ड्रग हा 7 days साठी ठेवायचा आणि आपण ठेवलं की त्याला शेक करायचं, ऑकेजनली शेक करायचं. आणि आफ्टर 7 days लिक्विड स्ट्रेन करायचं आणि त्यातून आफ्टर 7 days फ्रॉम लिक्विड इज स्ट्रेन्ड अँड मार्क इज पास्ड होत. मार्क हा पास होतो. ओके, आणि एक्सेस लिक्विड इज मिक्स्ड विथ स्ट्रेन्ड लिक्विड. ओके, हा
then it Excess filtered. घ्यायचंय. काय? एक्सेस लिक्विड म्हणजे कोणतं लिक्विड घ्यायचंय? म्हणजे एक्स्ट्राचं जे काही लिक्विड आपण ऍड करायचंय, म्हणजे ह्या प्रोसेस मध्ये लागणारं जे काही लिक्विड आहे ते सोडून एक्स्ट्राचं लिक्विड ऍड करून ते जे काही लिक्विड आहे स्ट्रेन केलेलं किंवा आपल्याला जे काही प्रोडक्ट मिळाले तर त्याच्यासोबत मिक्स करायचं एक्स्ट्रा वॉटर. ओके, आणि ते परत फिल्टर आउट करायचं. जेव्हा आपण फिल्टर आउट करतो तेव्हा आपल्याला क्लिअर सोल्युशन मिळतं. ओके, द फायनल व्हॉल्यूम इज नॉट ऍडजस्टेड. आणि जो काही फायनल व्हॉल्यूम आहे तो ऍडजस्ट नाही करायचा. जेवढा आपल्याला लिक्विड मिळाले तो तेच आपण यूज करणार आहोत. ओके, समजलं का सिंपल मॅसिरेशनची प्रोसेस? येस मॅम. Yes, ma'am. सगळ्यांना? येस Yes, ma'am. देन एक्झाम्पल, कोणते आपण एक्झाम्पल यूज करू शकतो बघा. टिंचर ऑफ ऑरेंज, टिंचर ऑफ अ स्क्विल अँड टिंचर ऑफ अ लेमन हे आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो विथ द हेल्प ऑफ सिंपल मॅसिरेशन प्रोसेस. ओके, देन मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंट. मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंट मध्ये आपण कोणता ड्रग पार्ट यूज करतोय? Unorganized drug. अनऑर्गनाइज्ड ड्रग. प्रोसेस फॉर द अनऑर्गनाइज्ड ड्रग हे काय आहे तर मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंट प्रोसेस आहे. ओके, तर ती प्रोसेस काय आहे बघा. इन दिस प्रोसेस द ऑर्गनाइज्ड ड्रग इज प्लेस्ड विथ द 4/5 menstruum in the closed vessel for the period 2 to 7 days. 2 to 7 days साठी जे काही आपण कंटेनर घेतोय त्याच्या 4/5 menstruum व्हॉल्यूम मध्ये आपण ड्रग प्लेस करतोय. ड्रग प्लेस केल्यानंतर जे काही मेन्स्ट्रमचं व्हॉल्यूम आहे ते किती असलं पाहिजे त्या कंटेनरच्या 4/5 व्हॉल्यूम पर्यंत. ओके, ड्युरिंग दिस पिरियड आणि प्लेस करतोय आपण, ठेवतोय एका साईडला. ड्युरिंग दिस पिरियड शेकिंग इज ऑकेजनली डन. शेक करायचे त्या पिरियड मध्ये किंवा 2 to 7 डेज मध्ये आपण शेक ऑकेजनली करतोय. आफ्टर द स्टेटेड पिरियड, स्टेटेड मीन्स काय तर सांगितलेला पिरियड, आफ्टर द पर्टिक्युलर पिरियड द लिक्विड इज फिल्टर. लिक्विड काय करायचं तर फिल्टर आउट करायचं. अँड फायनल व्हॉल्यूम इज मेड बाय द पासिंग रिमेनिंग 1/5 ऑफ द मेन्स्ट्रम थ्रू द फिल्टर. आणि जे काही फायनल व्हॉल्यूम इज मेड बाय पासिंग थ्रू, आणि जे काही फायनल व्हॉल्यूम आहे हे आपण साईडला ठेवलंय. त्यानंतर काय करतोय, आफ्टर अ स्टेटेड पिरियड लिक्विड इज फिल्टर. लिक्विड आपण फिल्टर करतोय त्याच्यामधून. ओके, आणि फायनल व्हॉल्यूम इज ऍडजस्टेड रिमेन 1/5 ऑफ द मेन्स्ट्रम. जो काही फायनल व्हॉल्यूम आहे, फायनल जे काही आपल्याला प्रोडक्ट मिळत आहे त्याच्यामध्ये 1/5 ऑफ द मेन्स्ट्रम पर्यंत व्हॉल्यूम ऍडजस्ट करतोय आपण. ओके, मेन्स्ट्रम थ्रू द फिल्टर. फिल्टर यूज करून मेन्स्ट्रम आपण ऍड करतोय. आणि मार्क इज नॉट प्रेस्ड. आणि जे काही मार्क आहे, जे काही आपल्याला मार्क मिळते ते प्रेस नाही करायचे. ओके, फॉर एक्झाम्पल टिंचर विथ टोन अँड टिंचर ऑफ अ टोन अँड कंपाऊंड टिंचर ऑफ अ बेन्झॉइल. तर हे आपण ह्या प्रोसेस थ्रू एक्स्ट्रॅक्ट आउट करू शकतो. समजलं का मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंटची काय प्रोसेस करायची? सेम प्रोसेस करायची विथ द सिंपल मॅसिरेशन. त्याच्यामध्ये काय, ह्याच्यामध्ये काय आपण यूज करतोय तर अनऑर्गनाइज्ड ड्रग यूज करतोय. त्याचा व्हॉल्यूम किती घेतो तर 4/5 व्हॉल्यूम ऑफ अ क्लोज्ड वेसल, म्हणजे 4/5 व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम इन अ क्लोज्ड वेसल मध्ये आपण त्याला प्लेस करतोय. ओके, फॉर द 2 to 7 डेज. 2 to 7 डेज साठी आपण प्लेस करतोय. त्याच्यामध्ये आपण त्याला स्टर करतोय ऑकेजनली. त्यानंतर फिल्टर आउट करतोय. त्या फिल्टर आउट झालेलं जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये आपण काय करतोय, मेन्स्ट्रम ऍड करतोय 1 to 5 व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम थ्रू द फिल्टर. म्हणजे फिल्टर पेपर यूज करून त्याच्यामध्ये आपण व्हॉल्यूम ऍड करतोय ऑफ अ मेन्स्ट्रम. आणि जे काही मार्क आहे ते ट्रेस करत नाही. ओके, समजलं मॅसिरेशन विथ ऍडजस्टमेंट? येस मॅम. Yes, ma'am. Okay, then maceration process for concentrated preparation, that is multiple maceration process.
आता मॅसिरेशन प्रोसेस विथ कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन. कॉन्सन्ट्रेटेड प्रिपरेशन यूज करून कसं आपण मॅसिरेशन करू शकतो ही प्रोसेस बघा. तर डबल मॅसिरेशन प्रोसेस. डबल मॅसिरेशन प्रोसेस मध्ये काय आहे? इन दिस प्रोसेस drug is macerated via using menstruum which is divided into the two part in a such a manner that same volume is used for the each maceration. डबल मॅसिरेशन मध्ये काय आहे? तर डबल मॅसिरेशन मध्ये टू इक्वल पार्ट ऑफ मॅसिरेशन करतोय. ओके, जे काही आपल्याला फायनल प्रोडक्ट भेटतंय किंवा फायनल कॉन्स्टिट्युएंट्स भेटताय त्याचं इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचंय. ओके, टू इक्वल पार्ट मध्ये डिवाइड करायचंय आणि त्याचं जे काही कॅल्क्युलेशन आहे ते त्यांनी खाली दिलेलं आहे. द क्वांटिटी ऑफ अ मेन्स्ट्रम रिक्वायर्ड फॉर द टू मॅसिरेशन आर कॅल्क्युलेटेड ऍज फॉलोज. डबल मॅसिरेशन मध्ये काय करायचं? तर डबल मॅसिरेशन प्रोसेस करायची. त्याची क्वांटिटी कशी घ्यायची? तर हा जो काही खाली फॉर्म्युला दिलाय त्या फॉर्म्युला युज करून आपण त्याची क्वांटिटी घेणार आहोत. ओके, द व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम, हे वर्डिंग दिसतात का तुम्हाला? साइज लार्ज करू? दिसतायत मॅम. ओके, तरी पण लार्ज करते साइज. वेट. हा, आता दिसतात क्लिअर? येस मॅम. The volume of a menstruum required for the first maceration. आता फर्स्ट मॅसिरेशन बघूयात. फर्स्ट मॅसिरेशन आपण कसं कॅल्क्युलेट करतोय? द टोटल व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम. टोटल व्हॉल्यूम आपला जेवढा मिळालाय तो मेन्स्ट्रमचा व्हॉल्यूम, त्याची क्वांटिटी लिहायची मायनस व्हॉल्यूम रिटेन्ड बाय द ड्रग. ज्यानंतर ही जी काही मॅसिरेशन प्रोसेस आहे, मॅसिरेशन प्रोसेस केल्यानंतर जो काही आपल्याला ड्रग मिळतोय म्हणजे व्हॉल्यूम रिटेन्ड बाय द ड्रग मॅसिरेशन झाल्यानंतर जे काही आपल्याला क्वांटिटी मिळते ती तिथे लिहायची. समजली का? टोटल व्हॉल्यूम ऑफ मेन्स्ट्रम अँड रिटेन्ड बाय द ड्रग. दोन क्वांटिटी समजल्या कोणत्या आहेत? फर्स्ट क्वांटिटी मध्ये काय घ्यायचंय तर टोटल व्हॉल्यूम ऑफ मेन्स्ट्रम, मेन्स्ट्रमची जी काही आपण क्वांटिटी घेतो त्याची व्हॅल्यू लिहायची. आणि मॅसिरेशन प्रोसेस झाल्यानंतर आपल्याला जो काही प्रोडक्ट मिळतोय किंवा जे काही कॉन्स्टिट्युएंट्स मिळत आहेत त्याचा जो काही व्हॉल्यूम आहे तो म्हणजे काय तर टोटल व्हॉल्यूम रिटेन्ड बाय द ड्रग. समजलं? अपॉन 2. येस मॅम. अपॉन 2. 2 का घेतोय तर आपण दोन क्वांटिटी घेतोय म्हणून. ओके, प्लस व्हॉल्यूम टू बी रिटेन्ड बाय द ड्रग. आणि ही जी काही क्वांटिटी आहे ती इथं ऍड करायची. ओके, देन व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम रिक्वायर्ड फॉर द सेकंड मॅसिरेशन. आता सेकंड मॅसिरेशन मध्ये काय आहे बघा. The volume of a menstruum required for the second and third maceration. Second and third maceration मध्ये काय आहे? The total volume of a menstruum minus volume of a menstruum used in a first maceration. आता हे जी काही फर्स्ट मॅसिरेशन आहे इथून जी काही आपल्याला क्वांटिटी मिळतीये ती क्वांटिटी इथं यूज करणार आहे आपण. ओके, व्हॉल्यूम ऑफ मेन्स्ट्रम युज्ड इन अ फर्स्ट मॅसिरेशन, ती इथं क्वांटिटी यूज करायची मायनस टोटल व्हॉल्यूम ऑफ मेन्स्ट्रम. आणि जो काही आपल्या मेन्स्ट्रमचा टोटल व्हॉल्यूम आहे, वेट आपण डबल मॅसिरेशन बघत होतो ना. हा, व्हॉल्यूम ऑफ मेन्स्ट्रम रिक्वायर्ड फॉर द फर्स्ट मॅसिरेशन, त्याला कोणती यूज करायची क्वांटिटी तर टोटल व्हॉल्यूम ऑफ मेन्स्ट्रम मायनस व्हॉल्यूम रिटेन्ड बाय ड्रग अपॉन 2 प्लस व्हॉल्यूम टू बी रिटेन्ड बाय द ड्रग. इथं ती व्हॉल्यूम रिटेनची क्वांटिटी लिहायची. देन व्हॉल्यूम ऑफ मेन्स्ट्रम रिक्वायर्ड फॉर द सेकंड मॅसिरेशन. सेकंड मॅसिरेशन साठी कोणती व्हॉल्यूम आपण यूज करतोय तर टोटल व्हॉल्यूम ऑफ मेन्स्ट्रम मायनस व्हॉल्यूम ऑफ मेन्स्ट्रम युज्ड इन अ फर्स्ट ड्रग. टोटल व्हॉल्यूम मधून फर्स्ट व्हॉल्यूम मायनस करायचं. ओके, ती जी काही क्वांटिटी येईल ती काय असेल तर व्हॉल्यूम
व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम रिक्वायर्ड फॉर द सेकंड मॅसिरेशनची क्वांटिटी असेल ती. ओके, समजलं? Yes, ma'am. Yes, ma'am. तर आता बघा ट्रिपल मॅसिरेशन काय आहे. Triple maceration. Drug is macerated thrice by using menstruum, using it divided into the 3 parts in a such a manner that the same new is used for the each maceration. तर ट्रिपल मॅसिरेशन मध्ये काय करायचं, ते 3 पार्ट करायचे त्या मॅसिरेशन प्रोसेस नंतर जे काही आपल्याला व्हॉल्यूम मिळतं त्याचं. ओके, आणि त्याची क्वांटिटी सेम असली पाहिजे. द क्वांटिटी ऑफ अ मेन्स्ट्रम रिक्वायर्ड फॉर द 3 मॅसिरेशन इज कॅल्क्युलेटेड ऍज फॉलो. आणि जे काही क्वांटिटी ऑफ अ मेन्स्ट्रम आपण यूज करतोय ती खालील प्रमाणे आपण त्याची क्वांटिटी काढतोय. ओके, द व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम रिक्वायर्ड फॉर द फर्स्ट मॅसिरेशन. आता आपण फर्स्ट मॅसिरेशनची क्वांटिटी काढतोय. बघा, टोटल व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम मायनस व्हॉल्यूम ऑफ रिटेन्ड बाय द ड्रग बाय 3. 3 का घेतलं तर आपण 3 पार्ट करतोय म्हणून 3 घेतोय. ओके, प्लस व्हॉल्यूम टू बी रिटेन्ड बाय द ड्रग, आणि जी काही व्हॉल्यूम टू बी रिटेन बाय द ड्रगची क्वांटिटी इथं लिहायची. देन व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम रिक्वायर्ड फॉर द सेकंड अँड थर्ड मॅसिरेशन. सेकंड अँड थर्ड मॅसिरेशन ला कसं करतोय आपण, तर टोटल व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम मायनस व्हॉल्यूम ऑफ अ मेन्स्ट्रम युज्ड इन अ फर्स्ट मॅसिरेशन. फर्स्ट मॅसिरेशन मध्ये आपण जी काही क्वांटिटी घेतोय तर ती इथे लिहायची अपॉन 2. ओके, कॅल्क्युलेशन लक्षात आले का? फॉर्म्युला लक्षात आला का? लक्षात आले फॉर्म्युला? Yes, ma'am. ओके, देन ऍप्लिकेशन. हा लास्ट पार्ट आहे फॉर द एक्सट्रॅक्शन मधला. इथपर्यंत प्रोसेस सगळ्या संपल्या. आता आपण काय बघतोय तर फायनल जे की एक्सट्रॅक्शनचे ऍप्लिकेशन काय आहेत एक्सट्रॅक्शनचे. ओके, द ऑपरेशन ऑफ एक्सट्रॅक्शन इज अप्लाइड बाय मोस्ट इवन एरिया ऑफ फार्मास्युटिकल्स अँड द केमिकल इंडस्ट्री. जे काही एक्सट्रॅक्शन प्रोसेस आहे ती आपण कुठं यूज करतो मोस्टली, तर फार्मास्युटिकल्स कंपनीमध्ये अँड केमिकल इंडस्ट्रीमध्ये आपण एक्सट्रॅक्शनची प्रोसेस यूज करतोय. ओके, इट इज युज्ड इन अ सेपरेशन ऑफ अँटीबायोटिक्स अँड द प्रोटीन रिकव्हरी. प्रोटीन रिकव्हरी आणि अँटीबायोटिकची जी काही प्रोडक्ट्स आहेत तर ते सेपरेट आउट करण्यासाठी आपण एक्सट्रॅक्शन यूज करतो. इट इज युज्ड टू रिकव्हर हाय बॉइलिंग कंपोनंट सच ॲज phosphoric acid, boric acid and the sodium hydroxide from the aqueous solution. Aqueous solution मधून boric acid, sodium hydroxide, phosphoric acid हे एक्स्ट्रॅक्ट आउट करण्यासाठी आपण यूज करतो, जे की हाय बॉइलिंग पॉइंट कंपोनंट आहे. ओके, इट इज युज्ड टू ऑब्टेन therapeutically active constituents from the plant part and to be eliminate the inert material. Example, for steratin from the Noxomica and the quinine. Wait, हा पार्ट असा आहे. हा स्टॅरेटिन हे नक्सोमिका पासून आपण यूज करतो. इथं त्यांनी काय सांगितलंय तर थेरॅपेटिकली ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट्स मीन्स काय, तर थेरॅपेटिकली ऍक्टिव्ह कॉन्स्टिट्युएंट जे काही असतील प्लांट पार्ट मधले ते आपण एक्स्ट्रॅक्ट आउट करतोय. त्याच्यामध्ये एक्झाम्पल काय आहे तर स्टॅरेटिन फ्रॉम द नक्सोमिका प्लांट आहे, त्याच्यामधून आपण स्टॅरेटिन आपण एक्स्ट्रॅक्ट आउट करतो. देन क्विनिन फ्रॉम द सिंकोना बार.
क्विनिन कशापासून एक्सट्रॅक्ट करतोय तर सिंकोना बार्क पासून आपण एक्सट्रॅक्ट करतोय. अँड मॉर्फिन फ्रॉम द ओपियम. मॉर्फिन हे जे काही केमिकल कॉन्स्टिट्युएंट्स आहेत ते आपण कशामधून एक्सट्रॅक्ट आउट करतोय तर ओपियम मधून. अँड रिसर्पाइन फ्रॉम द राउल्फिया सर्पांटाइना. राउल्फिया सर्पांटाइना हे प्लांट आहे त्याच्यामधून आपण रिसर्पाइन एक्सट्रॅक्ट आउट करतोय. समजलं कशामधून काय एक्सट्रॅक्ट आउट करतोय हे इम्पॉर्टंट आहे. लक्षात ठेवा कोणत्या प्लांट मधून आपण काय एक्सट्रॅक्ट करतोय. ओके, एमसीक्यू ला येऊ शकतं. It is used to isolate enzymes, means resins and hormones, insulin from the animal source. आणि animal source पासून आपण enzymes, hormones isolate करू शकतो. मीन्स काय तर त्याचे एक्सट्रॅक्ट घेऊ शकतो. Gelatin is produced by the conventional of a skin, conversion of a skin and the bone collision by the treatment with the lime and diluted acid and is further extracted with the warm water. तर आपण जे काही जिलॅटिन आहे, जिलॅटिन आपण कसं एक्सट्रॅक्ट करतो किंवा जिलॅटिन आपण कसं आयसोलेट करतोय. जिलॅटिन इज प्रोड्युस्ड बाय कन्वर्जन ऑफ अ स्किन अँड द बोन कोलिजन. बोन आणि जे काही स्किनचं जे काही कोलिजन फायबर्स आहेत किंवा कोलिजन आहे त्याला ट्रीटमेंट देऊन म्हणजे त्याच्याशी प्रोसेस करून त्याला कोणती ट्रीटमेंट द्यायची आहे तर लाईम अँड डायल्युटेड ऍसिड. लाईम आणि डायल्युटेड ऍसिडची त्याला ट्रीटमेंट देऊन आपण काय करतोय तर त्याचं एक्सट्रॅक्शन करतो. ओके, त्यानंतर आपल्याला काय मिळतं तर जिलॅटिन मिळतं. जिलॅटिन कशापासून मिळतंय तर स्किन अँड बोनच्या कोलिजन मधून. ओके, आणि इट इज फर्दर एक्सट्रॅक्टेड विथ वॉर्म वॉटर. आणि ते फर्दर एक्सट्रॅक्ट करतोय वॉर्म वॉटर बरोबर. ओके, जिलॅटिन प्रोसेस, जिलॅटिन आपण मोस्टली कॅप्सूल मध्ये युज करतो. जेव्हा हा पार्ट संपल्यानंतर जेव्हा आपण डोसेज फॉर्म स्टार्ट करू किंवा टॅबलेट कॅप्सूल हे तुम्हाला येणार आहे. आता नेक्स्ट पार्ट आपण तोच घेणार आहे डोसेज फॉर्मचा. तर त्याच्यामध्ये तुम्हाला हार्ड जिलॅटिन कॅप्सूल मध्ये तुम्हाला समजेल नेमकं आपण जिलॅटिन कसं एक्सट्रॅक्ट करतो. ओके, तिथे तुम्ही फक्त लक्षात ठेवा की आपण जिलॅटिन एक्सट्रॅक्ट करतोय स्किन आणि बोनच्या कोलिजन पासून. त्याला ट्रीटमेंट कोणती देतोय तर लाईम सोडा आणि डायल्युटेड ऍसिड ची ट्रीटमेंट देऊन आपण एक्सट्रॅक्ट करतोय. ओके, इट इज युज्ड इन एक्सट्रॅक्शन ऑफ अ फिक्स्ड ऑइल फ्रॉम द सीड. आणि हे जे काही एक्सट्रॅक्शन आहे प्रोसेस ती फिक्स्ड ऑइलचं एक्सट्रॅक्शन करण्यासाठी युज करतो. फिक्स्ड ऑइल आपण कशामधून एक्सट्रॅक्ट आउट करतोय तर सीड्स मधून एक्सट्रॅक्ट आउट करतोय. समजलं? येस मॅम. Yes, ma'am. आपला जो काही युनिट ऑपरेशन होता मीन्स फुल पार्ट ऑफ युनिट ऑपरेशन हा संपला. युनिट ऑपरेशन मध्ये आपण कोणते कोणते पार्ट बघितले? साईज सेपरेशन, साईज रिडक्शन. ओके, देन Filtration, Filtration, drying, extraction. मिक्सिंग. Mixing. येस, तर हा आपला मोठा पार्ट होता युनिट ऑपरेशनचा. तो इथं संपला. ओके, नेक्स्ट लेक्चरला आपण काय करणार आहोत तर तो पण एक मोठाच पार्ट आहे. टॅबलेट, कॅप्सूल, डोसेज फॉर्म जे काही आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला स्टार्ट करूया. त्याच्यामध्ये टॅबलेट, कॅप्सूल, ओरल सस्पेन्शन, लिक्विड सस्पेन्शन किंवा ओरली जे काही आपण ऍडमिनिस्टर करतो लिक्विड प्रिपरेशन, त्याच्यानंतर नेझल ड्रॉप्स असतील ते सगळे त्याच्यामध्ये येणार आहे. ओके, त्याचं प्रिपरेशन ते कसं करायचं हे सगळं त्या पार्ट मध्ये येणार आहे. तो पण एक मोठा पार्ट आहे आपल्या सुटिक्स मध्ये आणि तो खूप इम्पॉर्टंट आहे. जसं की युनिट ऑपरेशन जेवढं इम्पॉर्टंट आहे तेवढंच तो पण पार्ट तुम्हाला इम्पॉर्टंट आहे. होल सुटिक्स त्या पार्टवर डिपेंड आहे. ओके, तर तो पार्ट इम्पॉर्टंट आहे. तो आपण नेक्स्ट लेक्चर पासून घेऊयात. रोल कॉल गिव्ह मी अ प्रेझेंटिंग. रोल नंबर 1. रोल नंबर 1 अब्सेंट आहेत का? Present, ma'am. आवाज आला नाही. ओके, टू प्रेझेंट मॅम.
3, Present, ma'am. 4, Present, ma'am. 5, Present, ma'am. 6, Present, ma'am. 7, Present, ma'am. 8, Present, 9, present, ma'am. 10, Present, ma'am. 11, Present, ma'am. 12, Present. 13, Present. 14, Present. 15, Present, ma'am. 16, Present. 17, Present. 18, 19, Present, ma'am. 20, 20, 20 absent. 21, 22, Present. 23, 3, 24, Present. 25, Yes, ma'am. 26, 26 absent. 27, 27 absent. 28, Present. 29, 29, 30, Present, ma'am. 31, Present, ma'am. 32, Present, ma'am. 33, Present, ma'am. 34, 35, Present, ma'am. 36, Present, ma'am. 37, Present, ma'am. 38, Present, ma'am. 39, Present, ma'am. 40, 40, 40 absent. 41, Present, ma'am. 2, Present, ma'am. 43, Present, ma'am. 44, 45, Present, ma'am. 46, Present, ma'am. 47, Present, ma'am. 48, Present, ma'am. 49, Present, ma'am. 50, Present, ma'am. 51, Present, ma'am. 52, Present, ma'am. 53, Present, ma'am. Present, ma'am. 53. 54, 54 absent. 55, Present. Present, ma'am. 54. 56, 55, Present, ma'am. 55, 55 present, ma'am. हाँ 57, Present, ma'am. 58, Present, ma'am. 59, Present, ma'am. 60, Present, ma'am. 61, 61 absent. 62, Present, ma'am. 63, Present, ma'am. 64, Present. 65,
65 absent. 66 Present. 67 Present. 68 Present. 69 68 पर्यंतच आहेत मॅम.